मैं लोकित से रिहाना कुरैशी। मैं इस वक्त मौजूद हूँ कल्याण कोर्ट के पास। यहाँ पे कुछ लोग आंदोलन कर रहे हैं। आइए हम जानने की कोशिश करते हैं ये आंदोलन क्यों किया जा रहा है। तुमचं नाव काय? अशोक रातांबे, RPI सेक्युलर कल्याण तालुका अध्यक्ष। आज जो उपोषण करते जे आहेत आंबेडकरवादी बहुजन पॅंथर सेना संस्थापक अध्यक्ष दादासाहेब PB खडसे यांच्या संघटनेच्या वतीने म्हणजे सेनेचे वतीने त्यांचे कार्यकर्ते उपोषणकर्ते हे आंदोलन उपोषणासाठी कालपासून म्हणजे दिनांक 18 पासून तर आजपर्यंत बसलेले आहेत। त्यांची प्रमुख मागणी अशी आहे का पुरवठा विभाग तहसीलदार कल्याण यांच्या पुरवठा विभागामध्ये काही भ्रष्टाचारी चालू आहे, काही अधिकाऱ्यांची मनमानी आहे आणि गोरगरिबांकडून ते पैसे घेतात असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्या मागण्यांची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे व अन्य मागण्या आहेत। पण आज कालपासून ते आजपर्यंत बसल्यात माननीय तहसीलदार साहेबांनी आतापर्यंत अशी खास दखल घेतली नाही, तर त्यांचं उपोषण कालपासून आजपर्यंत पुढे जाणार आहे। तर माझं म्हणणं आहे की ह्या मागण्या रास्त आहेत आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण आम जनतेचा पण कळ आहे का पुरवठा विभागामध्ये लवकर रेशन कार्ड मिळत नाही, ऑनलाईनला त्रास होतो, पैसे जातात असे त्यांच्या तक्रारी आहेत। माझ्या विभागातून पण काही लोकांच्या तक्रारी आहेत। तर त्यांचं जे म्हणणं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत, माझं एक कर्तव्य म्हणून आंबेडकरवादी म्हणून त्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे आणि मागण्या त्यांच्या लवकरच तहसीलने मान्य करून लवकरच त्यांना आश्वासन द्यावं ही आमची मागणी आहे। तोपर्यंत आम्ही उपोषणाला त्यांच्याबरोबर आहोत। अगर अभी आपकी सुनवाई नहीं हुई तो इसके आगे आप कहाँ तक जाएंगे? जय भीम, जय संघर्ष, जय पॅंथर। आमचे पॅंथर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। तहसील कार्यालयामध्ये भोंगळ कारभार हा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। त्यामुळे येथील कल्याण तहसील कार्यालय अंतर्गत येणारे जे गोरगरीब लोक आहेत त्यांचे कामे पैसे घेतल्याशिवाय तहसील कार्यालय पुरवठा विभाग करत नाही। त्यामुळे लोकांचे जे प्रश्न आहे, लोकांच्या समस्या आणि कामं अडगडीत पडून आहेत, ते कामे त्यांचे तातडीने जलद गतीने व्हावे आणि लोकांना न्याय मिळावा आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, निलंबन व्हावं, त्यांची बदली व्हावी, त्यांची खाते चौकशी विभागीय चौकशी व्हावी यासाठी आंबेडकरवादी बहुजन पॅंथर सेनेने हे आंदोलनाचे हत्यार उगारलेले आहे। तेव्हा हे आंबेडकरवादी बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने आवाहन करतो आणि मागणी करतो की बालाजी पात्रे यांनी पुकारलेल्या आंदोलनाची त्वरित शासन प्रशासनाने दखल घ्यावी, तहसीलदाराने, कलेक्टरनी आणि मंत्रालयाने त्वरित दखल घ्यावी आणि मागणी तातडीने निकाली काढाव्यात। मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आम्ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणि आझाद मैदानावर आंदोलन या विषयाच्या मागण्या घेऊन आम्ही शोधू।